नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायाद धम्म चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व विश्वरत्न द सिम्बॉल ऑफ नॉलेज द ग्रेटेस्ट इंडियन द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता महामानव हा जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज या ठिकाणी आयुष्यमान उपासक सतीशजी सिंगनापुरे व आयुष्यमती उपासिका यशोधरा आई सिंगनापुरे आणि जेतवन बुद्धविहार गाडगेनगर पुलगाव येथील उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना आणि नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक यांनाही मंगलाची कामना करतो। सर्वांनी तीनदा साधू साधू म्हणा। खाली हात ठेवा। कालेन धम्म सवणं एतं मंगलम उत्तमं। तथागत भगवान बुद्धांचे अत्यंत महत्वाचे सुत्त आहे। भगवान बुद्धांचे एकूण 84,000 सुत्त आहे। किती आहे? इकडे लक्ष द्यायचं आहे। 84,000 पैकी 82,000 जे सुत्त आहे हे तथागत बुद्धांचे आहे आणि त्याच्यापैकी जे 2,000 आहे ते इतर अरहत भिक्खूंचे आहे। एकूण किती झाले मग? 84,000 सुत्त। आता त्याला धम्मस्कंधही म्हणतात। काय म्हणतात? धम्मस्कंध पाली भाषेमध्ये। स्कंध या शब्दाचा अर्थ होतो खंड। ठीक आहे। आणि हे 84,000 सुत्त पाठ करणारा भगवान बुद्धांचा उपस्थापक भिक्खू होता, मॅनेजर, ज्यांनी बुद्धाची सावलीप्रमाणे सेवा केली। त्याचं नाव काय आहे बरं? कोण सांगेल? आनंद। काय नाव आहे? आनंद नावाचा भिक्खू। तर हा आनंद उपस्थापक असो। आज या ठिकाणी जी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेली आहे, तर बुद्ध मूर्तीच्या संदर्भात मी अनेकदा बुद्ध मूर्तीचा इतिहास, बुद्ध मूर्ती सर्वप्रथम कोठे तयार केली, कोणी तयार केली या संदर्भात मी अनेकदा प्रवचनामध्ये सांगत असतो आणि ते सांगणं गरजेचं आहे। या प्राचीन भारतामध्ये जे काही प्राचीन विश्व बौद्ध विद्यापीठ होते त्याच्यामध्ये शिल्पविद्या हा प्रमुख विषय होता आणि म्हणून शिल्पविद्यामध्ये ही मूर्तिकला सुद्धा येते। बौद्ध भिक्खू असो, बौद्ध भिक्खुणी असो, बौद्ध उपासक असो किंवा बौद्ध उपासिका असो, या सर्वांना शिल्पविद्येचा, शिल्पकलेचा अभ्यास माहीत असला पाहिजे। आपण शिल्पकला शिकणे, अनेक कला शिकणे हे उत्तम मंगल आहे। हे आपण 38 मंगलाची जी गाथा आहे महामंगल सुत्त याच्यामध्ये घेतलेली आहे। या बुद्ध मूर्तीचा इतिहास सांगित असताना आताची मी महामंगल सुत्त घेतलेलं आहे। मी अनेक उपासक उपासिकांना सांगतो की भगवान बुद्धांचे 84,000 गाथा जे सुत्त जे स्कंद आहे ते तुम्हाला
नाही मिळत असेल वेळेअभावी ते पाठ करायला किंवा त्याचं स्मरण करायला किंवा त्याचं आचरण करायला, परंतु तुम्ही मात्र जे गृहस्थी लोक जीवन जगत आहात त्यांनी कमीत कमी या सुत्ताचं तुम्ही वाचन केलं पाहिजे, त्याचा अर्थबोध जाणून घेतला पाहिजे आणि ते जीवन जगण्यासाठी तुमच्या गृहस्थ कौटुंबिक पारिवारिक जीवनासाठी ते उपयोगी असे महत्वाचे सुत्त आहे. त्याचं नावच आहे सुत्त. सुत्त म्हणजे काय? सुत्त हा पाली शब्द आहे. सूत्र, जीवन जगण्याचे सूत्र. भगवान बुद्धांचे 84,000 जे सुत्त आहे हे कसे आहे? मनुष्याच्या जीवन जगण्याचे सूत्र आहे ते. त्याच्यामध्ये जीवन मनुष्याला, जगातल्या कुठल्याही मनुष्याला जीवन जगण्याचं जे सूत्र त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणून त्यांना पालीमध्ये सुत्त आणि संस्कारित मध्ये काय म्हणतात? सुत्त म्हणतात. आता ते तुम्ही पांढरं सूत्र बांधता असो, आता मी त्याच्या संदर्भात काही बोलणार नाही, पण खऱ्या अर्थानं या सुत्तांचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि निब्बाण परमसुखाचा अनुभव आपल्याला घेता येतो. समजलं तुम्हाला? दुसरी गोष्ट, ते सुत्त मी सांगत असतो नेहमी तुम्ही ते पाठ करा. त्याचा अर्थबोध परित्राण पाठाच्या पुस्तकामध्ये किंवा इतरही निकायांमध्ये तो तुम्हाला सापडेल, मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये. बघा ती सुत्त कोणती आहे? ती गृहस्थ लोकांच्या अत्यंत उपयोगाची आहे, अत्यंत उपयोगाची आहे. ते पहिलं सुत्त लक्षात घ्या जे आपण आताच घेतलेलं आहे. जी 38 मंगलाची गाथा म्हणजे कोणती आहे? ती महामंगल सुत्त. कोणतं? महामंगल सुत्त. तर महामंगल सुत्त आता काही लोकांनी मंगळसूत्रच बनवून टाकलं गळ्यातलं आणि तेही स्त्रियांना दिलं, पुरुषांना दिलं नाही, आहे ना त्याच्या नावाचं, आहे की नाही? मंगल सूत्र. परंतु हे मंगलसूत्र तर हे फालतू आहे. हे स्त्रियांसाठी मनुस्मृतीनं दिलेली ती बंधनं आहे. समजलं का? एका प्रकारचं ते मंगळसूत्र. आणि त्या हिरव्या बांगड्या, हिरवा चुडा लग्नाचा, अजूनही बौद्ध उपासक उपासिकांनी त्या सोडल्याच नाही. एक बाई म्हणे लग्न केल्यासारखंच वाटत नाही म्हणे, नवरीन झाल्यासारखंच वाटत नाही. म्हणजे ही खुळचट कल्पना आपल्या डोक्यातून अजूनही गेलेली नाही. काळे धागे दोरे आपल्या हातापायातले गेलेले नाही. बाबासाहेबांचं पुस्तक आहे जातीचा विनाश, हे पुस्तक तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पडेल काळ्या धागेच्या संदर्भात बाबासाहेबांनी तिचं केलेलं आहे की मनुस्मृतीनं ब्राह्मण पेशव्यांनी तुम्हाला गुलामीचं प्रतीक म्हणून काळे धागे दोरे दिलेले आहे, दोन्ही हात, दोन्ही पाय आणि दोन्ही म्हणजे गळ्याला. आता ते मंगळसूत्र कसं असते? काळच असते ना. कसं असते ते? काळ. काळ्या मण्याचं असते ते. कायचं असते? काळ्या मनाचं, आहे का नाही? आता तुम्ही उपासक उपासिका म्हणून पांढरे कपडे तर घालता, पण ठेवताच का नाही मनुस्मृतीचं बंधन? घालायचं असेल तर प्युअर सोन्याचं घाला ना, आहे का नाही? तुम्ही का नाही, मी कल्पना करायचं की बौद्ध धर्मामध्ये अलंकार आहे किंवा नाही, तर तुम्ही बौद्ध लेण्यांमध्ये पहा, स्त्रियांच्या म्हणजे तुम्ही कारल्याची बौद्ध लेणी पहा किंवा अजंठा वेरूळच्या लेण्या पहा, त्याच्यामध्ये माहिती आहे का उपासक उपासिकांचे, राजे महाराजांचे असे शिल्प काढलेले आहे. म्हणजे केवळ बुद्धाच्याच मूर्त्या नाही, बोधिसत्वाच्याच मूर्त्या नाही. मी काय सांगत आहोत तुम्हाला लक्षात घ्या, थोडं ऑब्झर्व करा कधी बौद्ध लेण्या पाहायला गेले तर ते तुम्हाला राजे महाराजे उपासक उपासकांच्या मूर्त्या दिसते, लेण्यांमध्ये दिसते ना भिंतीवर कोरून. तर त्याच्या अंगावर माहित आहे का तुम्हाला, स्त्रियांच्या अंगावर जेवढे दागदागिने आहे ना तेवढेच पुरुषांच्या अंगावर दागदागिने दिसतात. तुम्ही कारल्याची बुद्ध लेणी पहा, कोणत्याही बौद्ध लेण्या पहा महाराष्ट्रातल्या, म्हणजे पुरुषांच्या अंगावर जेवढे सोन्याचे दागदागिने आहे ना तेवढेच महिलांच्याही अंगावर होते, पण ते सोन्याचे होते. दुसरी गोष्ट, ते सौंदर्याचं प्रतीक म्हणून वापरत होते, हे ठीक गोष्ट आहे, परंतु ते गुलामीचं प्रतीक म्हणून वापरत नव्हते. सौंदर्याचं प्रतीक होतं. त्यातही बुद्धाच्या काळामध्ये उपासक उपासिका उपोसत व्रताचं पालन करत होत्या. कायचं? नीट आहे का? उपोसतामध्ये काय असते? एक अमावस्या, 2 अष्टमी आणि 1 पौर्णिमा महिन्यातून. तर त्या दिवशीला उपासक उपासिका आपल्या अंगावर सोन्याचे नाही तर इतरत्रही दागदागिने वापरत नव्हते. समजलं तुम्हाला? विशाखाचं उदाहरण तुम्हाला माहितच आहे. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे ते सौंदर्याचं प्रतीक होतं, प्रतिष्ठेचं प्रतीक होतं, समृद्धीचं प्रतीक होतं. म्हणून केवळ स्त्रियाच नाही तर पुरुषही त्या काळातले दागदागिने घालायचे.
परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र हीच प्रतीक पुरुषांकडून हटली आणि स्त्रियांकडे आली. बरं, आली तर आली, ती गुलामीचं प्रतीक म्हणून तुम्हाला आलेली आहे. ही बंधनं आहे. बिंदिया तेरे नाम की, चुडिया तेरे नाम की, पायल तेरे नाम की, हल्दी तेरे नाम की, मेहंदी तेरे नाम की, है की नाही? हे मंगलसूत्र भी तेरे नाम का, हे सिंदूर कुमकुम भी तेरे नाम का, हे सर्व त्याच्या नावाचं आहे. पण तुमच्या नावाचं त्याच्या अंगावर काहीच नाही. तर मग सौंदर्याचं लेणं म्हणते. सौंदर्याचं लेणं म्हणजे का फक्त बायाने सुंदर दिसायचं का, माणसाने नाही दिसायचं का? तर तुम्ही काही म्हणा, ही मनुस्मृतीची बंधनं आहे. तर तुम्ही काळ्या मनाचं वापरता, ते कायचं, काळ्या मन्याचं. तर तुम्ही काळ्या मनाचे आहे का? मग काळ हे बंधन गुलामीचं प्रतीक पाहिजे. तिकडे तिकडे हे गुलामीचं जे प्रतीक आहे, भगवान तिकडून जा ना. हे गुलामीचं जे प्रतीक आहे, तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. तर हे गुलामीचं जे प्रतीक, आपण त्याचा संपूर्णतः त्याग केला पाहिजे. गुलामीच्या प्रतीकांचा, ही जी सर्व गुलामीचे मनुस्मृतीचे ही बंधन आहे, ही गुलामीची प्रतीक आहे. या गुलामीच्या प्रतीकांचा आपण संपूर्णतः त्याग केला पाहिजे. इतरांनाही ते सांगितलं पाहिजे. तर जे कौटुंबिक जीवनासाठी जे मी महत्वाचे जे सूत्र सांगत आहो, ते तुम्ही बौद्ध साहित्यामध्ये त्रिपिटकाचे काही सार असेल किंवा त्रिपिटक में सम्यक संबुद्ध या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला ते सार सापडेल, किंवा निकायांमध्ये सापडेल. जे पंचनिकाय आहे बुद्धाचे, ज्याच्यामुळे त्रिपिटक बनलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सगळे सूत्र तुम्हाला सापडेल. महापरित्राण पाठाच्या पुस्तकातही सापडेल. कमीत कमी हे जीवन जगण्यासाठी हे सूत्र तुम्ही नेहमी आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि ते खूप सुंदर वाचले पाहिजे. ते पहिलं सूत्र मी सांगत आहोत तुम्हाला, महामंगल सूत्र. कोणतं? महामंगल सूत्र. आता महामंगल सूत्रामध्ये 38 प्रकारची मंगल सांगितलेली आहे. किती प्रकारची? 38 प्रकारची. म्हणजे मनुष्याचं मंगल कशामध्ये आहे, म्हणजे माणसाचं मंगल, मनुष्याचं हित, सुख, मंगल, भलं, चांगलं कशामध्ये आहे, कशानं जर काय केलं तर माणसाचं मंगल होत असते, तर हे कशामध्ये सांगितलं आहे? महामंगल सूत्रांमध्ये. समजलं? मूर्खांची संगती करू नका, आई वडिलांची सेवा करा, है का नाही, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर पहिलं सूत्र आहे महामंगल सूत्र. अत्यंत दुसरं महत्वाचं सूत्र, आता हे महामंगल सूत्र तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, 38 मंगलाची गाथा. पण मनुष्याचा पराभव कशामध्ये आहे? पराभव म्हणजे त्याची हार, त्याचा पराजय, त्याचं हारणे, हे कशामध्ये आहे? तर तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी पराभव सूत्र. कोणतं सूत्र? पराभव सूत्र. हे महापरित्त पाठाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल. आता पराभव सूत्र, त्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये पराभव सूत्र असं नाव न वापरता बाबासाहेबांनी अधोगतीची कारणे असं वापरलेलं आहे. मनुष्याच्या अधोगतीची म्हणजेच दुर्गतीची कारणे कोणती आहे, माणसाचा पराभव कसा होतो, समजलं का? तर या संदर्भातलं अत्यंत महत्वाचं सूत्र आहे, ते सूत्र म्हणजे पराभव सूत्र. कोणतं सूत्र? पराभव सूत्र. तुम्ही प्रत्येकाने वाचा. त्या पराभव सूत्रामधलं ते सूत्र तर खूपच चांगलं आहे. इति दुत्तो सुरा दुत्तो अख्ख दुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विना सेती तंग पराभवतो मुख. एखादा पुरुष दारू पिणारा असेल, जुगार खेळणारा असेल, आणि एखाद्या, म्हणजे सरळ सरळ मराठीमध्ये सांगतो, एखाद्या पुरुषाला दारूचा नाद, बाईचा नाद आणि जुगाराचा नाद असेल तर त्याचा पराभव होतो. तो कधीही जीवनामध्ये सुखी राहू शकत नाही. त्याच्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती नांदू शकत नाही. समजलं का तुम्हाला? हे पराभव सूत्रामध्ये आहे. पराभव सूत्रामध्ये तिसरं सूत्र आहे महत्वाचं, हेही बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. हे तिसरं सूत्र लक्षात ठेव जा. पराभव सूत्रच्या नंतर तिसरं सूत्र म्हणजे वत्सल सूत्र. कोणतं सूत्र? हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. आता वत्सल म्हणजे काय होते? संस्कारित मध्ये त्याला वृषल म्हणतात, पण पालीमध्ये वत्सल म्हणतात. काय म्हणतात? वत्सल. आता वत्सल या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजणार नाही. वत्सल या शब्दाचा म्हणजे अर्थ जर बघितला तर तो चांडाळ आहे. काय होते? चांडाळ. आता वत्सल म्हणजे चांडाळ कसं म्हटलंय बघा. त्यात एक गाथा खूप मस्त आहे, बुद्ध आणि धम्मामध्ये सुद्धा आहे.
बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे. कोणतं सुत्त? बोलू नका. वत्सल सुत्त. कोणतं सुत्त? आता हे वत्सल सुत्तामध्ये काय सांगितलंय, आता एवढे मी सुत्त सांगणार नाही, पण तुम्हाला अत्यंत जीवन उपयोगी हे सुत्त आहे. ते सुत्त म्हणजे वत्सल सुत्त. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? एखादा मनुष्य दुसऱ्याकडून कर्ज घेतो व त्या कर्जाची परतफेड करत नाही. घेऊ त्याच्या बापाचं काय देऊ, खाऊ त्याच्या बापाचं काय देऊ. म्हणजे एखादा मनुष्य, पहा काय सांगितलंय, एखादा मनुष्य दुसऱ्याकडून कर्ज घेतो पण त्या कर्जाची परतफेड करत नाही, त्याला ते कर्ज वापस करत नाही. आता नाही देत मी तुझ्यावाला कर्ज, काय होते त्याच्यानं तर करून घे, कवा दिलं होतं, कोण पाहिलं, नाही देत, त्याच्यानं जे होते ते करून घे, मी नाही देत. म्हणजे दुसऱ्याचं कर्ज घेऊन कर्ज बुडवितो त्याला वसल चांडाळ म्हणावे. पहा एवढ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या बुद्धानं. वसल सुत्तामध्ये तर हेही सांगितलं आहे, एखादा मनुष्य दुसऱ्याच्या घरी जाऊन गोड गोड खातो, म्हणजे दुसऱ्याच्या घरी चांगला औंचार पावचार गोड गोड खातो आणि आपल्या घरी जर ते पाहुणे आले तर खाली खिशे दाखवतो, खालेच नाही, गरीबच आहे, काय करता. समजलं ना? आहे का नाही अशा लोकांना गोष्ट सवयी? दुसऱ्याच्या घरी मस्त औंचार पावचार झोडायचा, मस्त चांगलं खायचं, पुरणपोळ्या, चांगली बासुंदी वगैरे, आणि आपल्या घरी आली तर जेव्हा तेव्हा गरिबीत दाखवायची. म्हणजे एवढ्या बारीक सारी गोष्टी सांगितल्या भगवंतांनी त्याच्यामध्ये. तर तुम्ही आहात का तसे? दुसऱ्याच्या घरी मस्त खायचं औंचार पावचार, तर त्यालाही भगवान बुद्धांनी वसल म्हटलेलं आहे. समजलं तुम्हाला? पाहिजे इतक्या बारीक गोष्टी. आणि या वसल सुत्तामध्येच नाही तर पराभव सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी बालविवाहाला सुद्धा विरोध केलेला आहे. जर पाहिलं तर जगामध्ये बालविवाहाचा विरोध करणारे बुद्धच आहे, पराभव सुत्तामध्ये सांगितलं आहे. समजलं? आहे तिथे बारीक जर तुम्ही वाचलं तर. वसल सुत्तामध्ये स्त्री भ्रूण हत्या हेही सांगितलंय. बुद्ध हे या जगातले स्त्री भ्रूण हत्या म्हणजे कोणत्याच प्राण्याची नाही. म्हणजे वसल सुत्तामध्ये जो मनुष्य गर्भातील असलेल्या म्हणजे गर्भात वाढत असलेल्या जीवांची हत्या करतो त्याला वसल समजावे. सांगा बरं मग हत्या कोणाची असते? करतात ना लोक गर्भपात. या जगामध्ये स्त्री भ्रूण हत्याला विरोध करणारे म्हणजे गर्भातल्या अंड्यातल्या जीवाची हत्या करायची नाही. जर करत असेल तर अशा मनुष्याला काय म्हटलं जातं? वसल म्हटल्या जातं. आता किती सुत्त सांगितले बरं मी तुम्हाला? 3 सुत्त सांगितले ना. समजलं? महामंगल सुत्त, पराभव सुत्त आणि वसल सुत्त. हे बुद्धाडी स्तंभामध्ये आहे, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये. ठीक ना? दुसरी गोष्ट, आणखी एक सुत्त आहे सिगाल सुत्त. हेही बुद्धाडी स्तंभामध्ये आहे. कोणतं सुत्त? सिगाल. आता हे सिगाल सुत्त त्याला शृंगार सित्त म्हणतात. ते दिशांची पूजा. कोणती पूजा? 6 दिशांची ती पूजा आहे. आता कोणती पूजा आहे? त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. कोण सांगत आहे असं? बुद्धानं सांगितलेलं आहे. आता मी हे सिगाल सुत्त मी तुम्हाला काही पूर्ण सांगणार नाही, पण त्यातलं थोडं थोडं सांगत आहोत महत्वाचं. पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. कोण म्हणते असं? तथागत बुद्ध. पुन्हा सांगू का? सांगू पुन्हा? सिगाल सुत्तामधलं कोणतं? पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून. पण हे बुद्धानं सांगितलं, पण तुम्ही लोकांना उलट केलं बुद्धाचं. बायको म्हणते पूर्व दिशा. बुद्धानं काय सांगितलं? असं सांगितलंय. पण बुद्धानं काय सांगितलं? हाय नाही मन आहे का नाही मराठीमध्ये? पाय न माय ते लग्न झालं तर बायको म्हणत पूर्व दिशा. त्याचं काय चालते घरामध्ये? म्हणते जी त्याचं काय चालते घरामध्ये? बायको म्हणते पूर्व दिशा. तिचं काय आहे ना असं? त्याचं काय चालते आहे ना असं? तर आई वडिलाचंही चालत नाही आणि त्याचंही चालत नाही. नवरोबाचं मग कोणाचं चालते? बाईचं. बाई म्हणते पूर्व दिशा. बाईनं म्हणलं का जायचं तर नाही, जायचं तर जायचं, नाही जायचं तर नाही जायचं. समजलं का? तर बुद्धानं सांगितलं त्या सिगाल सुत्तामध्ये की बायको म्हणते पूर्व दिशा नाही, बायको म्हणते पश्चिम. म्हणजे पत्नी समजून पश्चिम दिशा म्हणजे पत्नीला पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. पत्नीची पूजा करणं म्हणजे ती नाही आहे. पूजा करणं म्हणजे आरती ओवाळणे नाही आहे. तिचा गुणगौरव करणं, तिचा सन्मान करणं, तिच्यावर विश्वास ठेवणं, तिला विश्वासात घेऊन घरातील कोणतेही काम
करणं, त्याला म्हणते पूजा करणं. समजलं तुम्हाला? तर काही लोक वेगळीच पूजा करते, है की नाही, माहित आहे तुम्हाला. आता धपाटे टाकते दंड्याला, तर ही पूजा नाही. समजलं तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? तर बुद्धाने हे सांगितलं कशामध्ये, कोणत्या सुत्तामध्ये मधली गोष्ट मी सांगितलं तुम्हाला, सिगाल सुत्तामध्ये. हे बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. समजलं राहील का लक्षात? पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. आतापासून आता चालू करा. तर तुम्ही म्हणाल मग पत्नी, आता आई वडिलांची मी सेवा करतो, सासू सासरे कोण होय मग? सासू सासरे नव्हे ते, नव्हे का आई वडील? तुमच्या आई वडिलांच्या वयाचे असतील तर, है का नाही? तुम्ही बुद्ध आणि धम्मामध्ये नाही, तुम्ही इतरही ग्रंथामध्ये वाचलं असतं, नकुल पिता आणि नकुल माता. ऐकलं असेल बुद्धाची कहाणी ती, मी कधीतरी सांगेल तुम्हाला, नकुल पिता आणि नकुल माता. तर हे आलं का लक्षात तुम्हाला? आणि आता किती सुत्त झाले? 4 झाले. 5वं सुत्त आहे अत्यंत महत्वाचं आहे, तेही सुत्त, ते सुत्त म्हणजे आलवक सुत्त. कोणतं सुत्त? आलवक सुत्त. हेही बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये लयच भारी आहे, लय भारी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आलवक सुत्त तर इतकं सुंदर आहे, त्या यक्ष आलवकांनी विचारलेलं मस्त सुत्त आहे. सुत्त निपातामध्ये आणि बुद्ध आणि धम्मामध्ये. आलवक सुत्त तुम्ही वाचा. या जगातील सर्वोच्च धन कोणते? श्रद्धा. या जगामध्ये उत्तम चव कोणती? तर या जगात उत्तम चव सत्याची चव आहे. समजलं? मनुष्य दुःख सागर भवसागर कसा पार करू शकतो? मनुष्य दुःख सागर भवसागर श्रद्धेनं पार करू शकतो. सर्वश्रेष्ठ जीवन कोणते? बुद्धाने मस्त सांगितलं आहे, हे आलवका, प्रज्ञापूर्वक जीवन जगणे हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. समजलं? आणि आणखी विचारलाय, सर्वात महाभयंकर रोग कोणता? बुद्धाने उत्तर दिलं, भूक हा महाभयंकर रोग आहे. मनुष्याने सुखी जीवन जगण्याकरिता काय करावे? मनुष्यानं सुखी जीवन जगण्याकरिता आपल्या मनातील क्रोधाची हत्या करावी, अशी गोष्ट आहे. मनुष्य कोणावर जास्त प्रेम करतो? जो शीलवान आहे, प्रज्ञावान आहे, नीतिवान आहे, कर्तव्याची जाणीव ठेवून वागणार आहे. समजलं? अशावर लोक प्रेम करतात. ह्या सुंदर गोष्टी कशामध्ये आहे? आलवक सुत्तामध्ये. समज तुम्हाला? आलवक सुत्त लय मस्त आहे, ते तुम्ही वाचलं पाहिजे. बुद्ध आणि धम्मामध्ये आहे ते. आणि भगवान बुद्धांचं अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्र कोणत्या वयामध्ये पैसा, म्हणजे भगवान बुद्धांना भोग संपत्ती कमवायची नाही असं म्हटलं नाही भगवान बुद्धाने. बुद्धाने सम्यक आजीविका सांगितली आहे. दारूचा धंदा करून, समजलं का, देह विक्री करून, विष विक्री करून, शस्त्र व्यापार करून सम्यक आजीविका म्हणजे चांगल्या मार्गाने धनसंपत्ती कमवा. कोणाची चोरी करून नाही, लुटून नाही, ठगून नाही, फसून नाही. समजलं का तुम्हाला? त्या संपत्तीचं कधीही सुख नसते. अनेक लोक म्हणते आमच्या घरात घर तर बांधलं, सगळं आहे, काहून सुख नाही? तर हे असंच राहत असते. लोक म्हणते हाय लागली म्हणते, असं म्हणतात का नाही लोक? म्हणून वाईट मार्गाने धनसंपत्ती कमवू नका, त्याचं सुख नसते. मग कोणती? सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे काय? माझ्या घरी जे पैसे येते, माझा माणूस किंवा मी किंवा जे काही पैसा माझ्या घरी येते, ज्याच्यावर आम्ही पोट भरतो, ते पैसा चांगल्या मार्गाने येत आहे किंवा नाही येत आहे. येत नसेल तर तिथं आपण काय होत असते आपल्या जीवनामध्ये, त्या पैशाचं कधीही सुख नसते. आलं का लक्षात तुम्हाला? आणि ही गोष्ट लक्षात. तर त्याच्यासाठी भगवान बुद्धाचं अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रच म्हटलं तरी चालते भगवान बुद्धाचं. ते म्हणजे दिघजानु सुत्त. कोणतं सुत्त? दिघजानु सुत्त, किंवा त्याला व्यग्य पब्ज सुत्त असंही म्हटल्या जाते. समजलं का? आणखी जर तुम्हाला एखाद्या मुलगी सासरी नांदायला जात असेल, तर तिच्या वडिलांना किंवा तिच्या आईनं, लक्षात घ्या, ज्यांना खूप साऱ्या मुली असेल त्या मुलीला आपल्या आई वडिलांनी हा बुद्धाचा उपदेश सांगितला पाहिजे. ज्याप्रमाणे मेंढक सेठच्या मुलानं म्हणजे धनंजय सेठनं आपल्या मुलीला सासरी नांदायला तिचा संसार कसा सुखाचा होईल याच्यासाठी धनंजय सेठनं मेंढक सेठचा मुलगा त्यानं विशाखा मातेला उपदेश केला होता. तो माहितच आहे तुम्हाला किती प्रकारचे, 7 प्रकारचे उपदेश. ते मी सांगणार नाही वेळेच्या अभावी. पण त्यातला महत्वाचा उपदेश कोणता आहे? पहिला, घरचा अग्नी बाहेर न नेणे, बाहेरचा अग्नी घरात न आणणे. समजलं? कोणता अग्नी? मग टेंबेनं मशाली वय का? कोणते अग्नी? अग्नी म्हणजे माहित आहे का?
घरातल्या लहान लहान गोष्टी, क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी शेजारच्या पाजारच्याले, नातेवाईकायले आणि फोन करून सुद्धा सांगायच्या नाही. का सांगता तुम्ही? सांगितल्या तर घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी. आता तर काही राहिलं नाही. नवीन नवीन पोरीचं लग्न झालं का 15 दिवस आई बाबा म्हणते सासू सासऱ्याले, चालू झालं मग स्लॅबवर चढल्या मुली का रोजचाच रोजचाच अग्नी आहे का ना. आज स्वयंपाक कोण केला हो, भांडे कोणी घासले हो, झाडू पोछा कोण केला हो, तर बाबा तू ये सासू काय नुसते काय खाच्याच कामाची आहे का. जाऊ देत, निघ अलग, आपले 2 पोटन सोंग मोठं आहे का नाही असं निघते. सांगा बरं आहे का नाही. उलीसही निघत नाही. निघते का तुमचं सासू सासरे. आल्याबरोबर मग तुम्ही काय करा, बिना आई वडिलांचे पहाचे पहिलेच लग्न, ज्याले आई वडील नाही असे पहाचे मुलं. समजलं का. भेटन का तसे, वरतून पडन ते मुलं आहे का नाही. कशा आहे महिला आहे का नाही. तर घरचा अग्नी. आपल्याला खूप घरेलू हिंसा असेल, नवरा दारू पिऊन मारत असेल, खूप आहे का नाही, अति असेल, तर आपल्याला संविधान आहेच आहे का नाही. पण घरातल्या क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी, पुलिशाच गोष्टी, एका सासून फक्त सुनबाईला, नवीन नवीन सुनबाईला, खरी गोष्ट आहे, खरकट्या हातानं सासऱ्याला किंवा कोणालाच पाणी देऊ नये. किती चांगली गोष्ट आहे. हे विनयच आहे का नाही. आम्हालाही सांगितलंय विनय पिटकामध्ये भगवान बुद्धांनी, खरकट्या हातानं ते काही दुसऱ्याला द्यायचं नाही, खरकट्या हातानं पाणी प्यायचं नाही. आम्हालाही सांगितलं विनय पिटकामध्ये 75 सेखीय विनय आहे आमचे. त्याच्यामध्ये कसं खायचं, कसं राहायचं ते सगळं सांगितलंय. त्याला व्यक्तिमत्व विकास, समजलं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा अभ्यास करण्यासाठी लोक पैसे खर्च करतात. तो अभ्यास बुद्धाने जगाला शिकवलाय पहिल्यांदा. समजलं का. कसं खायचं, किती घास घ्यायचा, वरण किती घ्यायचं, मोठा घास घ्यायचा का लहानचा घास, हे सगळं विनय पिटकामध्ये आहे. आणि हे 75 सेखीय विनय असं नका म्हणू का ते श्रामणेरी भंतेजी भंतेसाठी. तुम्ही जर वाचले ना तर ते तुम्हालाही उपयोगी पडते. 75 सेखीय नियम समजलं का. तुम्ही म्हणता का नाही पोरायला उभ्यानं पाणी नको पेवरे बापू, खाली बसून जेवरे, लहानचा घास घेव रे, सांडू नको रे, लागलं तेवढंच घे रे, खरकट्या हातात नको घेऊ रे, तोंड नको फाडू रे, कुत्र्यासारखा जेवत असताना तोंड नको वाजू रे, चपक 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 चपक. ह्या गोष्टी आहे विनय पिटकामध्ये. बरं हे चांगल्याच आहे का नाही. एक आई जशी आपल्या मुलाला सांगते का नाही, तसंच बुद्धानं आई समान माते समान भिक्खूला श्रामणीरला सांगितलंय. ते विनय भिक्खूसाठीच नाही. मी तर ते वजा वाचले ना, तर ह्या तर गोष्टी म्हणलं मी माझी आई सांगे मला लहानपणी, बुद्धही मस्त सांगून राहिले असं वाटलं मला वाचत असताना. आणि मग विचारही केला तेव्हा 75 सेके वाचले तर, की म्हटलं हे तर भिक्खूसाठीच नाही, भिक्खुनीसाठीच नाही, तर उपासक लोकांसाठी, जगातल्या सगळ्या लोकांसाठी चांगले आहे का नाही. बुद्धाचं कोणतीच गोष्ट चुकीची असते का, लक्षात घ्या. तर हे याच्यामध्ये भगवान बुद्धांनी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. समज तुम्हाला घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. तर विशाखा तुम्हाला माहित आहे जैन परिवारातली होती, पण तिनं सगळ्या परिवाराला बुद्धिस्ट बनवलं. सासरा जैन अनुयायी होता, पूर्ण परिवारच होता, कुटुंबाला तिने काय बनवलं, बुद्धिस्ट. समजलं. अशी होती विशाखा धमकबा. तर कोणती गोष्ट, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. आणि उग्गह गृहपती यांचंही उदाहरण बुद्धांनी स्तंभामध्ये दिलेलं आहे, तेही तुम्ही वाचलं पाहिजे. समजलं तुम्हाला ह्या गोष्टी. हे वाले एवढे सुत्त मी सांगितले तुम्हाला, लय महत्वाचे आहे तुम्हाला. आणि तुम्ही काहीच करणार नाही तर बघ, काही करूच नका तुम्ही, जशा तशाच राहा आहे का नाही. आला तसा गेला जगाचा व्यवहार. बरं जीवनामध्ये तुम्हाला चांगलं मनुष्य होण्याची इच्छा आहे का, सांगा तर मला उत्तर. मला का नाही माय चांगली स्त्री बनायचं आहे, शिलवाण सदाचारी, चांगलं होऊन चांगले सत्कर्म करून पुण्य कर्म करून चांगली स्त्री, आदर्श स्त्री, सदाचारी स्त्री, शिलाचारी स्त्री आहे का नाही. मला छान स्त्री म्हणून बघायचं आहे, म्हणजे मला चांगली आदर्श स्त्री म्हणून जगायचं आहे किंवा पुरुष म्हणून जगायचं आहे. तर त्या लोकांनी भगवान बुद्धाच्या शिलांचं, पंचशिलांचं, अष्टांगिक मार्गाचं, ह्या तत्वांचं, या सूत्रांचं काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. आता ज्या बाईनं असं पक्क ठरवलं आहे किंवा ज्या माणसानं असं पक्क ठरवलं आहे, त्याला मी काय सांगून करणार आहे, काही होणार आहे का, किती सांगितलं काही परिणाम होणार आहे का. मला असंच जगायचं आहे भंतेजी आहे का नाही. एखाद्या पुरुषानं असं ठरवलं का मला असंच जगायचं आहे, किंवा स्त्रीने ठरवलं मला असंच जगायचं, तर आम्ही काय करणार आहोत. कारण बुद्ध ही मार्गदाता होते, आम्ही कोण आहे, मार्गदाताच आहे. आम्ही तुम्हाला मार्ग सांगतो बा, तुम्ही चाललेच नाही तर तुम्ही दुःखमुक्त होणार नाही. बुद्ध मार्गदाता आहे, मुक्तिदाता मोक्षदाता नाही. जो कोणी बुद्धांच्या मार्गावर चालेल त्याचं काय होईल,
कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ते पहा, मी एवढ्या सुत्ताचं नाव घेतलं, तुम्ही एवढे सुत्त वाचले पाहिजे. एकदा काय झालं, एक उपासक भगवान बुद्धाकडे आला. नीट ऐका. भगवान बुद्धाकडे तो उपासक आला आणि भगवान बुद्धाला एकदा त्यांनी विचारलं, तथागता म्हणे, या जगामध्ये चांगली माणसं जास्त आहे का वाईट माणसं जास्त आहे, असं प्रश्न विचारला बुद्धाला त्यावेळी. कोणता प्रश्न? या जगामध्ये, समजलं ना, पापी लोक किंवा पुण्यवान लोक जास्त आहे, म्हणजे पापी लोकांची संख्या जास्त आहे की पुण्यवान लोकांची संख्या जास्त आहे, तर कोणती असन? बुद्धाले तेव्हा तो प्रश्न विचारला होता. त्या काळामध्ये चांगली लोक या जगात जास्त आहे का वाईट, बुद्धाला विचारलं होतं त्या काळामध्ये एका उपासकानं बुद्धाला. तर बुद्धानं कोणतं उत्तर दिलं असन? कोणतं उत्तर दिलं असन? वाईट लोकच. बरं, आताही तरी आहे का नाही? चांगली लोक शोधून सापडत नाही आणि वाईट लोक जिथं मना तिथं, आहे का नाही? आणि त्याच्यात तुम्ही, आहे का नाही? मग आता इथले कोणच नाही का? मग तुम्हाला चांगलं बनायचं आहे का वाईट बनायचं आहे? समजलं का? मग दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे दाखवायचं, मी किती खराब आहे माय. तुम्ही चिंतन करायचं, माझ्यामध्ये किती दुर्गुण आहे आणि किती सद्गुण आहे. समजलं का? हे कोणाला, मला सांगा, सगळ्यात जास्त मी कशी आहे किंवा मी कसा आहो हे कोणाला सगळ्यात जास्त माहित होतं? स्वतःलाच. मी चोर असेल, मी चोर आहे का माय, कोणाला समजते जास्त? स्वतःचा आरसा आहो आपण, आहे का नाही? म्हणून म्हणतात ना, गाणं जुनं एक, मुखडा देखले प्राणी अपने ज्ञान रूपी दर्पण में, पुण्य किया है कितना, पाप किया है कितना. म्हणजे ना, आपल्याच मनरूपी दर्पणामध्ये, आरशामध्ये आपण आपला मुखडा पाहिला पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये किती पाप करत आहो आणि किती पुण्य करत आहो हे आपल्याकडं लक्ष असलं पाहिजे. सब पापस्य अकरणं, म्हणजे काया वाचा मनानं कुठल्याही प्रकारचं पाप कर्म न करणं, कुशल पुण्य कर्म करणं, तेच आपल्या, आहे ना, म्हणतात ना, उचल पोथडी पंचशिलाची येईल आपल्या कामी, आहे का नाही? आहे का असं गाणं महाकवी वामनदादा कर्डकांचं? तर आपल्यासोबत काहीही येत नाही, आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. पण कुशल कर्मामुळे लोक आपलं स्मरण ठेवतात, आठवण ठेवतात, आहे का नाही? लक्षात ठेवा. म्हणून आपल्या जीवनामध्ये कुशल पुण्य कर्म करा. समजलं का? धन संपत्ती तुमची चोरीला जाऊ शकते, त्याचे हिस्सेदार पुढे येऊ शकते. समजलं का? चोर चोरीला नेण्याची त्याची शक्यता असते, पण जे ज्ञानरूपी, प्रज्ञारूपी जी धनसंपत्ती आहे तुमच्याकडं, ही धम्मरूपी धनसंपत्ती आहे, हे कधीही नष्ट होऊ शकत नाही, चोरीला जाऊ शकत नाही, त्याचे कोणीही हिस्सेदार, वाटणीदार मागायला येऊ शकत नाही. आता या जेतवन नगर मध्ये, आहे का नाही, गाडगे नगर मध्ये जेवढे काही घर आहे, तुमच्या सोबत काही येणार आहेत का? बरं, तुमच्या अंगावरचे दागदागिने, समजलं का? तुमच्या बोत्र्या, त्या औषधाच्या बाटल्या, तुमचे काही साड्या असल, माणसाचे शर्ट पॅन्ट, हे सगळे लोक पेटवाले देते. त्याच्यासोबत देते का नाही पेटवाले? आहे का नाही? पहिले लोक तर घालत होते बाबा एकामेकाचे, तेव्हा गरिबी होते, आता घालतात का लोक? देऊन टाका म्हणते. त्याचे फक्त सोन्याचे दागिने, सासूबाईची एकदाणी, ते सासूबाईची एकदाणी ते बरोबर राहत, तिच्या पातल्या, तिचे जोडवे लागन निघत नसं, साबण लावू शॅम्पू लावू तिच्या बोटातले बारीकशे ते उलीसही नाही ठेवत, आहे का नाही? किती आपलं स्वार्थी आहे. बरं, तुम्ही त्या सासूबाईच्या घातल्या तर काय तुम्ही, तुमच्या कोणतरी काढतील असलं ते, आहे का नाही? म्हणजे किती आहे तुम्ही, म्हणजे सोनं नाणं. समजलं का? तर हे धनसंपत्ती तर सगळी तुमची इथेच राहणार आहे. मग कोणती? अविनाशी धम्माची धनसंपत्ती आपल्या जीवनामध्ये कमाई केली पाहिजे. समजलं का तुम्हाला? आज या आईच्या घरी मी ती गोष्ट सांगतो, या ठिकाणी थांबतो. आज यशोधरा आईच्या घरी बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. 7 वर्षानंतर. मला सांगा बरं, कपिल वस्तूला कालुदाई नावाचा व्यक्ती गेला होता आणायला, है ना? लहानपणीचा लंगोटी यार होता, लहानपणीचा मित्र होता. कोणाचा? सिद्धार्थ गौतमाचा. कोण? कालुदाई. लय लोकाले पाठवलं राजा शुद्धोधनानं, पण ते सगळे भंतेजीच बनले तिकडं. आणि हा कालुदाई गेला आणि बुद्धाले घेऊन आला. कसा घेऊन आला बुद्धाला? तर त्याच्या वडिलांना निरोप पाठवला होता राजा शुद्धोधनानं. कोणता निरोप? साऱ्या जगाला तुम्ही ज्ञान सांगत आहात,
हे अविनाशी धम्माचं ज्ञान सांगत आहात, स्वतःच्या आई वडिलाला नाही सांगायचं का? स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाला नाही सांगायचं का? तर आम्हालाही त्या तुमच्या ज्ञानाचा लाभ करून घेण्यासाठी, धम्म लाभ होण्याकरता आमच्याही कपिल वस्तूला या. कोण म्हणत आहे असं? राजा शुद्धोधनानं निरोप पाठवला आणि मग तथागत बुद्ध, समजलं, सम्यक संबुद्ध कपिल वस्तूला आले. ऐका ही गोष्ट, मी कोणाची कहाणी सांगतो तुम्हाला? यशोधरेची. कोणाची? आता आईचं नाव आहे म्हणून आठवलं मला, समजलं तुम्हाला? तर मग 7 वर्षाच्या नंतर फाल्गुन पौर्णिमेला, कोणत्या पौर्णिमेला? फाल्गुन पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध आले कपिल वस्तूला. त्या कपिल वस्तूच्या बाजूला निग्रोधारामामध्ये थांबले. कुठे थांबले? निग्रोधाराम, वडाच्या वनामध्ये. आता ते हे निग्रोधाराम बुद्धाच्या जीवनातलं 5वं दान आहे, ठीक ना? पहिलं वेळुवन आहे, जेतवन, पूर्वाराम हे 3रं, हे 4थं. तिथे थांबले. आता 7व्या दिवशी, म्हणजे लहानपणीच राहुलाला सोडून गेले होते, रातून नाही गेले होते, ते विचारून गेले होते. समजलं का? ती खोटी कहाणी आहे. अत्तदंड सुत्तामध्ये सांगितलंय, रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून ते त्यांनी गृहत्याग केला. दिवसा गृहत्याग केला, दिवसा. आई वडिलाची अनुमती, पत्नीची अनुमती, राहुलाचे चुंबन घेऊन ती निघाला. ब्राह्मणाने बदनामी केली, रातूनच पळाले म्हणून. चुकीची गोष्ट आहे ते. त्याची शिल्पकलाही सापडली आहे गांधारला. असो, जाऊ द्या. तर मग ते राहुलानं कधी आपल्या पित्याला बघितलं नव्हतं. आता ते यशोधरा काय करायची? राहुल रडत होता, माझे बाबा कुठं आहे, माझे बाबा कुठं आहे. आता हायच नाही तर काय सांगणार आहे लहानपणापासून. मग ती काय कराय, मन भुलवासाठी, यशोधरा मन भुलवासाठी काय सांगायची राहुलाला? तुझे पिता का नाही ते राजा शुद्धोधन आहे. सांगा आता, होते का शुद्धोधन? कोण होते ते? आजोबा होते. आता लढत होता ना तो. आता काहीतरी मन बोलवासाठी ते तुझे पिता कोण आहे बा, तेच तुझे. समजलं का? आणि तो राहुलही म्हणायचा. आता त्या आईनं सांगितल्यानंतर काय त्याने पाहिलंच नव्हतं ना. समजलं का तुम्हाला? तर राहुल कोणाला समजून बसला होता? पिता शुद्धोधनाला. आता यशोधरा तरी काय करणार बिचारी, तिला समज काढण्यासाठी, हाय की नाही? ते आजपर्यंत ते राहुल का नाही, शुद्धोधन आपल्या आजोबालाच पिता समजत होता. पण जेव्हा 7 वर्षाच्या नंतर आले, पहिल्या दिवशी त्यांनी भोजनदान नाही घेतलं, ते चारिकाच केली होती बुद्धाने. समजलं? कपिलवस्तू नगरीला. तर मग यशोधरा मातेनं राहुलाला समजावून सांगितलं. राहुल माता यशोधरा, शाक्य पुत्र राहुल माता यशोधरा. तिचं जुनं नाव होतं लहानपणीचं गोपा. काय नाव होतं? गोपा. आणि नंतर ती यशोधरा झाली आणि नंतर ती भिक्खुनी बनली. आपल्या सासूबाई सोबतच भिक्खुनी बनली, ते महाप्रजापती सोबत. समजलं का? या भारतातली दुसरी भिक्खुनी म्हणजे यशोधरा. 6 सुना भिक्खुनी बनल्या होत्या ना, 500 स्त्रिया. महाप्रजापती, गौतमी आणि यशोधरा. समजलं? आणि त्यासोबत 500 स्त्रियाही होत्या. समजलं तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? तर ही यशोधरा म्हणजेच नंतर भद्रा कात्यायनी नाव पडलं तिचं. काय एकूण तिचे नाव 3 आहे. लहानपणीचं गोपा, यशोधरा आणि भद्रा कात्यायनी किंवा कात्यायनी असं म्हणतात. कोणाचं नाव आहे? यशोधरेचं नाव. तर मग ते यशोधरानं राहुल बाळाला सांगितलं की हे राहुला, तुझे खरे पिता, ऐका, त्या पोराला समोर नका जाऊ देवा, तुझे खरे पिता का नाही ते राजा शुद्धोधन नसून तुझे खरे पिता कोण आहे? ते अरहत सम्यक संबुद्ध आहे. आणि ती यशोधरा मातेनं राहुल बाळाकडे जे वर्णन केलं ती गाथा म्हणजे नरसिंह गाथा. समजलं? 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणांनी परिपूर्ण असलेला कोण होता? सम्यक संबुद्ध. 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणाचं वर्णन कशामध्ये केलेलं आहे? लखन सुत्तामध्ये तर आहेच ते, पण कशामध्ये आहे? नरसिंह गाथा. तर ही नरसिंह गाथा ही यशोधरेनं केलेलं वर्णन आहे. बुद्धाच्या रूप गुणांचं, सौंदर्याचं, बुद्ध कसे दिसत होते, विसती विसती सेत, ते नरसिंह गाथा. नरातला सिंह, नरसिंह, शाक्यसिंह हे बुद्धाचे नाव आहे. समजलं? नरसिंह गाथा. काही लोकांनी नरसिंह अवतारच बनवून टाकलं. नरसिंह कोणाला म्हटलं आहे? बुद्धालाच म्हटलंय. नरसिंह, शाक्यसिंह हे सर्व बुद्धाची नाव आहे. तर बुद्ध कसे दिसत होते, त्यांच्या रूप गुणांचं, शील सौंदर्यांचं वर्णन यशोधरा मातेनं राहुल बाळाकडे कथन केलेलं आहे. आणि लक्षात घ्या, आज बुद्ध मूर्तीचा कार्यक्रम आहे म्हणून ते गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर नरसिंह गाथामध्ये बुद्धांच्या रूप गुणांचं वर्णन आहे, ते कसे दिसत होते. तर बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर प्रतीक पूजा होती. कोणती पूजा होती?
प्रतीक पूजा. आणि बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर प्रतीक पूजा तर होतीच. प्रतीक पूजामध्ये काय, बोधी वृक्षाची पूजा, त्या 2 पावलांची चरण पदकांची पूजा होत होती, त्या हत्तीची घोडा, ते सगळे प्रतीक पूजा, मी ते सांगणार नाही. पण नंतरच्या काळामध्ये बुद्ध मूर्ती सुरू झाली, बुद्ध मूर्ती पूजा सुरू झाली. नीट आहे का, मी ती गोष्ट सांगतो आणि थांबतो. तर बुद्ध मूर्तीची सुरुवात कुठून झाली आणि बुद्ध मूर्ती सर्वप्रथम कोणी तयार केली? तर बुद्ध मूर्ती सर्वप्रथम कोणी तयार केली? तर काही लोक म्हणतात बुद्धाने बुद्ध मूर्तीचा विरोध केला. बुद्धाने बुद्ध मूर्तीचा विरोध केला. बुद्ध मूर्ती पूजा मानत नव्हते. मला सांगा, बुद्धाच्या वेळी बुद्ध जिवंत असताना आणि बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर कितीतरी वर्षांनी, बुद्ध जिवंत असताना बुद्धाची मूर्ती तयार झाली होती का? मग बुद्ध मूर्तीच तयार झाली नाही बुद्ध हयात असताना, तर बुद्ध मूर्तीचा कसा काय विरोध करतील? समजलं का तुम्हाला? मग बुद्ध मूर्ती केव्हा तयार झाली? सम्राट कनिष्काच्या काळामध्ये. समजलं? कोणता राजा आहे तो? सम्राट कनिष्क हा शक कुशाणवंशी राजा. सम्राट कनिष्क, सम्राट हुविष्क, सम्राट वासुदेव, ह्या सगळ्या बौद्ध राजा लय झाले ते कुशाण राजे. समजलं? याचे वंशज कनिष्क राजाचे. तर सर्वप्रथम कनिष्क राजांनी बुद्धाची मूर्ती जगामध्ये पहिल्यांदा तयार केली. सोन्याच्या नाण्यावर, कांशाच्या नाण्यावर, चांदीच्या नाण्यांवरही तयार केली. कोण? सम्राट कनिष्क, बौद्ध सम्राट कनिष्काने. आणि त्यांनी जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती तयार केली. बुद्ध मूर्तीची पूजा करण्यासाठी केवळ सम्राट अशोकांनीच ते पुढाकार नाही घेतला. असं नाही की सम्राट कनिष्काच्या मनात आलं आणि त्यानं बुद्ध मूर्ती तयार केली. त्यांनी भिक्खूंची अनुमती सुद्धा घेतली. त्याच्यासाठी धम्म संगीती सुद्धा भरवण्यात आली होती. अनेक कारणासाठी भरवली होती. पण त्याच्यामध्ये बुद्ध मूर्ती बनवायची किंवा नाही बनवायची, बुद्ध मूर्ती निर्माण करायची किंवा नाही करायची, याही संदर्भात त्या 4थ्या धम्म संगीतीमध्ये निर्णय घेण्यात आला. भिक्खूंना विचारात घेऊनच, भिक्खूंच्या मार्गदर्शनाखालीच बुद्ध मूर्ती तयार केली. कोण? सम्राट कनिष्कानं. वसुमित्र हे अध्यक्ष होते आणि अश्वघोष उपाध्यक्ष होते. अनेक भिक्खू होते. 4थी धम्म संगीती काश्मीरला, श्रीनगर पासी, त्या ठिकाणी कुंडलवनला, आता ते कुंडलवन लागलेलं आहे, आता आहे ते, त्याचं नाव आता बदललं, हारवन म्हणतात. हारवन नाव आहे त्याचं आता, पण प्राचीन नाव होतं कुंडलवन. आजच्या हारवन मध्ये, म्हणजे ते काश्मीर जम्मू पाशी आहे, तिथं कुंडलवन मध्ये 4थी धम्म संगीती भरली आणि तिथं निर्णय पारित केला भिक्खूंनी आणि राजांनी. कोणता? बुद्ध मूर्ती तयार केली पाहिजे. आणि पहिल्यांदा बुद्ध मूर्तीचं केंद्र तयार करण्यात आलं मथुरा. सांगा, मथुरा कोणाची आहे? सम्राट कनिष्काची ती राजधानी होती. समजलं? 2 राजधान्या होत्या, तिकडे गांधार देशातही होती, पेशावरलाही होती, आणि आपल्या उत्तर भारतामध्ये मथुरा हे सम्राट कनिष्काची राजधानी होती. समजलं? मथुरा बुद्धाची नगरी आहे, कृष्णाची नगरी नाही. एकही कृष्णाची मूर्ती त्या मथुरेला लागली नाही. जन्म झाला तर म्हणते एखादी तरी मूर्ती सापडा लागत होते त्या जमिनीखाली. सर्वात जास्त बुद्धाच्या मूर्त्या मथुरेला आहे. पूर्ण म्युझियम मध्ये भरलेले आहे. मथुरेची मूर्ती राष्ट्रपती भवनामध्ये आहे, ते उभी. ते मथुरेची मूर्ती आपल्या वर्धा जिल्ह्यात त्या पवनारच्या आश्रमामध्ये आहे. समजलं का? सम्राट कनिष्काचीच मूर्ती आहे ते काळातली. अभय मुद्रा. आलं का लक्षात तुम्हाला मी काय सांगत आहो? तर जगामध्ये पहिल्यांदा बुद्ध मूर्ती कुठं तयार झाली? आज आईनं मूर्ती आणली म्हणून सांगत आहो. जगामध्ये पहिल्यांदा बुद्ध मूर्ती तयार झाली, तर त्या कारखानाच म्हणा, एक मूर्तिकला केंद्रच म्हणा, ते म्हणजे मथुरा मूर्तिकला केंद्र. आणि म्हणजे मथुरा आणि अफगाणिस्तान म्हणजे त्या काळातलं गांधार देश. बुद्ध गांधार देशला गेले होते. अफगाणिस्तान, पाकिस्तान जम्बूद्वीपाचाच, भारताचाच भाग होता. समजलं तुम्हाला? गांधार देशामध्ये एकाच वेळी आणि मथुरा देशामध्ये एक, असे 2 मूर्तिकला केंद्र होते. म्हणून आजही भारतामध्ये ज्या जुन्या मूर्त्या सापडतात त्याला कोणती मूर्ती म्हणतात? मथुरा मूर्ती, म्हणजे मथुरा कला मूर्ती. मथुरा शैली बुद्ध मूर्ती आणि गांधार कला मूर्ती शैली, म्हणजे मथुरा मूर्तिकला. लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला? मथुरा बुद्ध मूर्ती कला आणि गांधार मूर्तिकला, असं ते 2 मूर्तिकला जगामध्ये प्रसिद्ध आहे. समजलं तुम्हाला? मग लक्षात राहील तुम्हाला, बुद्धाची पहिली मूर्ती कुठे तयार झाली? मथुरा आणि गांधार देशात एकाच वेळी ते कारखाने तयार झाले.
पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मथुरेला जी मूर्ती तयार झाली, हे जे मूर्ती तुम्ही बसवलेली तर्जनी मुद्रा म्हणतात. 11 प्रकारच्या मुद्रा आहे. मी माझा विषय बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. 11 प्रकार, याला तर्जनी मुद्रा म्हणतात. आशीर्वाद द्या मला, समजलं तुम्हाला? तर 11 प्रकारच्या मुद्रामध्ये मथुरा शैलीतली मूर्ती कशी आहे? मथुरा शैलीतल्या मूर्तीमध्ये तुम्हाला फक्त असे उष्णिशा म्हणतात त्याला. हे उष्णिशा नाही, असे घुंगराले बाल, समजलं? बुद्धाचे सुनील सुकेसो, सुनील सुकेसो म्हणजे सुनील म्हणजे काय? निळ्या प्रकारचे. बोधगयाची तुम्ही मूर्ती पहा, बुद्धगयाला महाबोधी मार, ती तुम्हाला निळे केस दिसेल, मोरपंखी. तर हे सुनील सुकेसो नरसिंह गाथामध्ये लिहिलेलं आहे. सुनील सुके, सुनील म्हणजे निळ्या रंगाचे सुंदर केस, ठीक ना? तर मथुरेमध्ये एक कला असते, मी 5 मिनिटांमध्ये बोलतो आणि थांबतो. मथुरा मूर्ती कलामध्ये एक विशेषता होती. मथुरा मूर्ती कलामध्ये फक्त असे 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 तुम्हाला दिसे, फरक दिसते तुम्हाला. असे 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 मथुरा मूर्ती कलामध्ये हा एक फरक आहे. पण गांधार मूर्ती जेव्हा तुम्ही पाहाल, त्याच्यामध्ये इंडो आणि ग्रीक म्हणजे ग्रीक आणि इंडो याची संमिश्र शैली आहे, समज तुम्हाला? तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते? अफगाणिस्तानमध्ये एवढ्या मूर्त्या आहे, पाकिस्तानच्या म्युझियम मध्ये एवढ्या भरलेल्या मूर्त्या आहे, लक्षात घ्या, एवढ्या खूप मूर्त्या आहे गांधारच्या अफगाणिस्तान पाकिस्तानच्या म्युझियम मध्ये ठेवलेल्या आहेत तिथल्या मुस्लिम बांधवांनी, समजलं? त्यानं रक्षण केलं. मुसलमान लोकांनी सुरुवातीला फोडल्या असतील मूर्त्या, परंतु त्यानं मात्र शेंदूर लावून त्याला देव नाही बनवलं, हे लक्षात ठेवा मुस्लिम बांधवांनी. पण भारतामध्ये बुद्धाच्याच मूर्तीले देवी शेंदूर लावून, समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? तर मथुरा शैलीतली मूर्ती कशी आहे मी तुम्हाला सांगते पहा, असं 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 आहे. पण गांधार शैलीतली मूर्तिकला कशी आहे? त्याला असा जुडा बांधलेला आहे, असा जुडा, समजलं? जुड्या टाईप आहे, जुड्या टाईप. पहा, ह्या 2 कला झाल्या. तर 3 मूर्तिकला अत्यंत प्रसिद्ध आहे भारतामध्ये. एक आहे मथुरा मूर्तिकला, गांधार मूर्तिकला ह्या कनिष्काच्याच होय, आणि एक तिसरी मूर्तिकला आहे, ती म्हणजे अमरावती मूर्तिकला. आता अमरावती कुठची? आंध्र प्रदेशामधली. आता आंध्र प्रदेशातल्या ज्या मूर्त्या आहे अमरावती मूर्तिकला मधल्या, ताजमहालाचा दगड आहे ना, ताजमहालाचा दगड, इकडे दक्षिण भारतामध्ये साऊथ इंडियामध्ये ज्या काही बुद्धाच्या मूर्त्या सापडते ना, सन्नतीला, नागार्जुन कोंडा, अमरावती, तिकडे गुंटूपल्ली, बेलमला, जेवढ्या काही बुद्धा दक्षिण भारतात लक्षात घ्या, दक्षिण भारतामध्ये ज्या काही जमिनीखाली मूर्त्या सापडतात, ज्या काही स्तूप वगैरे जे, तर ते पूर्ण ताजमहालाच्या पांढऱ्या दगडाच्या आहे. कोणता दगड आहे तो? संगमरमर दगड, समजलं? म्हणजे इकडे दक्षिण भारतात साऊथ इंडियामध्ये बुद्धाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या कोणत्या दगडातल्या आहे? संगमरमर पांढऱ्या दगडाच्या, समजलं का? तिकडले विहार स्तूपही पांढऱ्या दगडाचे होते, समजलं? साऊथ इंडियामध्ये. तर तिथं पांढऱ्या मूर्त्या आहे. आणि गांधार शैलीतल्या असं ते तुम्हाला समजलं? तुम्हाला जटासारखं असं जुडा बांधून आहे गांधार शैलीतल्या मूर्त्या बुद्धाच्या. आणि मथुरातल्या अशा अशा लाल बलुआ पत्थर मधल्या. पण एक मूर्ती तुम्ही पाहिली असेल, ती सांगतो गोष्ट थांबतो. एक मूर्ती तुम्ही अशी पाहिली असेल, असं एक बाई म्हणे डुंबूर वैकाची म्हणे, ते काय बुद्धाले फुटलं असं डुंबूर शेंडी, समजलं तुम्हाला? याच्या संदर्भात अनेक लोकांना भ्रम आहे, ती गोष्ट सांगतो थांबतो. तर हे जे काही लोक डुंबूर वय म्हणते, तर सातवाहन काळामध्ये, गुप्त काळामध्ये ज्या मूर्त्या तयार झाल्या त्यांना डुंबूर दिसत नाही. तुम्ही अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, बेडसेच्या कोणत्याही बौद्ध लेण्या पहा महाराष्ट्रातल्या, त्या लेण्यामध्ये तुम्हाला डुंबूर दिसते का? नाही दिसत तुम्हाला त्या मूर्त्या, आले का लक्षात? दिसतच नाही. तर जे हे डुंबूर तुम्ही म्हणता किंवा ते अग्निज्वालासारखं दिसते, तर ते डुंबूर नाही आहे, त्याला उष्णिशा म्हणतात. काय म्हणतात? त्याचं नाव काय आहे? उष्णिशा. तर ते डुंबूर नाही, ते ज्ञानाचं प्रतीक म्हणून, असं ज्ञानाचं प्रतीक म्हणून आहे. ते एक उच्चतम अवस्था प्राप्त केली, समजलं तुम्हाला? एक उच्चतम अवस्था प्राप्त केली, त्याचं ते प्रतीक आहे. आता त्याला उष्णिशा असं एक नाव आहे. पण बघा, आता अनेक उपासक उपासिकांना तो संभ्रम पडतो की ह्या ज्या शेंडी, आता काही बाया शेंडीच म्हणते, त्याला म्हणा बाबा तुम्ही, पण त्याचं नाव काय आहे? उष्णिशा. तर त्या मूर्त्या जर आपल्या भारतामध्ये आल्या, अनेक लोकांमध्ये भ्रम पडलेला आहे, तो मी भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा मूर्त्या तुम्हाला कोणा बुद्ध विहारात दिसल्या किंवा भंतेच्या सेंटरवर दिसल्या किंवा कोणाच्या घरी दिसल्या, कोणत्या हे अशा उष्णिशा असलेल्या, समजलं? तर अनेक उपासक उपासिका म्हणते हे मूर्ती का नाही थायलंडची वय, चायनाची वय, ब्रह्मदेशची वय, श्रीलंकेची वय, बाहेर देशातली आणलेली वय, असं कोण म्हणते? अशा म्हणजे असं एक तर बाई म्हणे ह्या मूर्त्या फक्त शेंडीवाल्या मूर्त्या, ह्या उष्णिशावाल्या मूर्त्या फक्त हे चायनाच्या, थायलंडच्या, जपानच्या इकडच्या मूर्त्या आहे, आपल्या भारतातल्या मूर्त्या नव्हे, असं म्हणतात का नाही? समजलं? अनेक लोकांच्या घरी मी म्हणतो, तुम्हाला प्रश्न पडतात, पण त्या मूर्ती ती कला विदेशातली नव्हे, भारतातलीच वय, समजलं का?
भारतातलीच कला आहे. आता त्या मूर्त्या कुठं सापडतात? भारतामध्ये आजही जमिनीखाली त्या मूर्त्या सापडलेल्या आहे. ज्या उशनिशा शेंडीवाल्या ज्या मूर्त्या म्हणतात ना, त्या मूर्त्या विदेशातल्या नव्हे, भारतातूनच गेलेल्या आहे. भारतातच त्या मूर्त्या तशा तयार झाल्या. कोणत्या तयार? उशनिशावाल्या. आता ह्या मूर्त्या कुठं सापडते? तर ह्या मूर्त्या का नाही केरळ आणि तामिळनाडू प्रदेशामध्ये सापडते. समजलं तुम्हाला? अशा मूर्त्या बाकी तुम्हाला भारतामध्ये कुठे सापडणार नाही. कोणत्या मूर्त्या? उशनिशा असलेल्या, ते उच्च ज्ञानाचे प्रतीक असलेल्या याचं. आता ह्या मूर्त्या कुठं कुठं सापडल्या आहेत? जमिनीखाली. जुन्या काळातल्या उत्खननामध्ये पुरातन काळातल्या त्या मूर्त्या जमिनीखाली सापडलेल्या आहेत. कुठं कुठं सापडल्या त्या सांगतो तुम्हाला. केरळ राज्यामध्ये आणि तामिळनाडू राज्यामध्ये. आता केरळ आणि तामिळनाडूला काय लागून आहे? श्रीलंका लागून आहे का नाही? मग त्या श्रीलंकेला सुद्धा ह्या मूर्त्या तुम्हाला सापडते. नंतरच्या काळामध्ये त्या जपान, चायना, कोरिया, थायलंड, ब्रह्मदेश या देशामध्ये त्या गेल्या. आलं का लक्षात तुम्हाला? एवढी गोष्ट सांगून थांबतो. ह्या मूर्त्या मग अनेक देशामध्ये गेल्या, पण सुरुवात कुठून झाली? केरळ, तामिळनाडू. आता केरळ आणि तामिळनाडू हे श्रीलंकेला लागून असल्यामुळे श्रीलंकेमध्ये सुद्धा त्याच मूर्त्या गेल्या. कारण बुद्ध मूर्त्या कुठून गेल्या? पहिल्यांदा भारतातूनच गेल्या ना. जगामध्ये ज्या मूर्त्या गेल्या कुठून गेल्या? भारतातूनच. मग तामिळ आणि त्या तामिळनाडूला आणि केरळला ज्या मूर्त्या तयार झाल्या होत्या त्याच मूर्त्या श्रीलंकेला गेल्या. श्रीलंकेला सुद्धा तुम्हाला तशाच मूर्त्या दिसते, उशनिशावाल्या. पण असा फरक करू नका की त्या थायलंडची मूर्ती आहे, थायलंडच्या देशातल्या असते तशा थायलंडच्या नाही, भारतातच त्या मूर्त्या तयार झाल्या. पण कोण्या काळात झाल्या? चोल राजांच्या काळात. कोणते राजे? चोल. पल्लव राजे, चोल राजे हे दोन राजे होऊन गेले भारतामध्ये. समजलं तुम्हाला? भारतामध्ये कुठं होऊन गेले ते? केरळला. तर काही लोक म्हणते चोल, याच्यावर सिनेमा सुद्धा आला. हो, तर ते सांगतो. तर ते चोल जे आहे ना, चोल राजे हे बुद्धिस्ट होते. समजलं का? सम्राट अशोकाच्या काळापासून चोल राजवंश बुद्धिस्ट होता. आता याचा पुरावा कुठे आहे? तर गुजरातमध्ये गिरनार आहे. गिरनार पहाडी गुजरातमध्ये गिरनार पहाडी आहे. तिथं जुनागड आहे. सम्राट अशोकाचा सगळ्यात मोठा शिलालेख आहे तिथं. त्याच्यावर चोल राजांचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये चोल राजे बुद्धिस्ट होते. सम्राट अशोकाचे ते मित्रच होते. समजलं का तुम्हाला? चोल राज्यांचं राज्य केरळ, तामिळनाडूच्या परिसरामध्ये होतं. समजलं का तुम्हाला? आल्या लक्षात तुम्हाला? चोल राजे बुद्धिस्ट होते, त्याचं ब्राह्मणीकरण केलं आणि सम्राट अशोकाच्या काळापासून चोल राजवंश अस्तित्वात आहे. आता ते बृहदेश्वरचं मंदिर, ते कैलासनाथचं मंदिर, हे सगळे वगैरे मंदिरं त्याचेच बांधले. ते ऍक्च्युली बुद्धिस्ट विहार आहे. बृहदेश्वर टेम्पल वर्ल्ड हेरिटेज आहे, ते बुद्धिस्ट विहार आहे. तिथं सगळं बुद्धांचंच आहे, ते जाऊ द्या. पण हे चोल राजांनी त्या मूर्त्या सर्वप्रथम तयार केल्या. समजून जायचं, हे जे उशनिशा असलेली, जे शेंडी टाईप म्हणतात तुम्ही, ह्या मूर्त्या तयार करणारे राजे होते चोल बुद्धिस्ट राजे. आणि काही इतरही होते, पल्लव राजवंश सुद्धा. तर या राज्यांनी तशा मूर्त्या तयार पहिल्यांदा म्हणजे तामिळनाडू आणि केरळमध्ये केल्या. आणि आपल्याला असा भ्रम पडला की त्या मूर्त्या बाहेर देशातच निर्माण केल्या जातात. नाही, ते भारतातलीच मूर्तिकला आहे. समजलं तुम्हाला? आणि बुद्ध मूर्तीची जी पूजा करतो आपण, मला सांगा, बुद्ध मूर्तीची पूजा इतरही धर्मामध्ये करते. इतरही धर्मामध्ये त्यांच्या देवी देवतांची ते पूजा करते, काल्पनिक अंधश्रद्धाळू देवी देवतांची. मग ते लोक त्याच्या देवी समोर, देवासमोर काहीतरी मागत असतात. आपण मागतो का? मागतो का? घरी बुद्धाला मन्नत मागता का तुम्ही? काही बोलता का तुम्ही बुद्धाला? हे बुद्धा, मी तुले असं असं, तर मी तुले तसं तसं? मग बुद्ध तसं आहे का? बुद्ध देव आहे का? ईश्वर आहे का? परमेश्वर आहे का? कोण्या विष्णूचा अवतार आहे का? बुद्ध ऐतिहासिक पुरुष आहे. आपण मूर्तीपूजा नक्की करतो, पण त्याच्यासारखी नाही करत मूर्तीपूजा. समजलं का? त्याच्यासारखी म्हणजे इतरही धर्मातले लोक मूर्तीपूजा करता, प्रतीक पूजा करता, पण आपण तशी वाटतो का? तुम्ही बुद्धासमोर मागता वंदनेमध्ये, पण हे बुद्धा माकल लक्ष ठेव जो बाप्पा, माय हात पाय सुखाचे ठेव जो बाप्पा, माकल लक्ष ठेव जो बाप्पा, मायाला बरं करजो बाप्पा, माय तब्येत दुरुस्त करजो बाप्पा, मापोराला नोकरी लागू देजो बाप्पा, मापोरीचं चांगलं होते जो बाप्पा, मायाला हात पाय सुखाचे ठेव, मागरी चांगलं धन संपत्ती. असं आहे का ते? मग दुसऱ्या धर्मातले लोक करते का नाही? बुद्धाने करता येते का तसं? बुद्ध मार्गदाता आहे, मुक्तिदाता, मोक्षदाता नाही. आपण मूर्ती पूजा करतो, पण ती कशी पूजा करतो आपण? आदर्श पूजा, सद्गुणांची पूजा करतो. बुद्धांच्या गुणांची, धम्मांच्या गुणांची आणि संघाच्या गुणांची, या त्रिरत्नाच्या 24 गुणांची पूजा करतो. मूर्तीमध्ये ते गुण पाहत असतो आपण, आहे का नाही? वास्तविक पाहते मूर्तीमध्येही नसतात. पण आपण आपली पूजा, मूर्तीपूजा नक्कीच आहे, पण ती आदर्श पूजा आहे, इतरांसारखी नाही. मग मी तुले देवी माय असं असं, हनुमानजी मग मी तुले तसं तसं, तर मग तू मले असं असं. काही लोक तेच पूजत आहे आपले लोक.
काही काही लोकांनी घरी बुद्धाच्या मूर्त्या आणल्या, घरामध्ये समोर बुद्ध मूर्त्या बसवल्या आणि घरामध्ये त्याच्या घरी देवघरच आहे. त्याले नाही बुद्ध विहारात मन लागत, त्याचं ग्रंथात बुद्ध मन नाही लागत, कधी शिबिरामध्ये मन लागत नाही, त्याले पौर्णिमेचं काही घेण देण नाही, कधी कुठे जात नाही, त्याचं काहीच मन नाही. काही काही लोकांना हनुमानजीच आवडतं, इथं आहेच तुमच्या मोहल्यात समोरच आहे का नाही, आहे ना. काही काही लोकांनी काही लोकांत इट याला बौद्ध धर्माचा फालतू माहिती तिकडं झाले पाहिजे त्यांना, आणि दीक्षा घ्यायला पाहिजे. बुद्ध धर्माचा लय किळस लोकांना, बुद्ध आवडत नाही, नकली नकली बुद्ध आहे का नाही. घरामध्ये बुद्ध, समोरच्या रूम मध्ये बुद्ध, आणि बाहेर चुलीपाशी काय देवघर मोठं, इकडं मेणबत्ती जळते समोरच्या रूम मध्ये, आतमध्ये तेलाचा दिवा नाही तर तुपाचा, आहे का नाही. खाले तेल सापडत नव्हतं 56च्या आधी, आता तेलाचे दिवे लावून राहिल्या बाया. अरे जे देवी देवतांना नाही केलं 33 कोटी देवतान ते बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. एवढा चांगला बुद्ध दिल्याच्या नंतर काही राहिलं का? समजलं का? त्या अमेरिकेत लोक ते कसं कुत्र गेलं, आलोका नावाचं कुत्र, कशी ते लोक पूजा करत आहे बुद्धाची. कोणाचं नाव आहे? कसे दाखवत आहेत मोबाईल मध्ये फोटो वगैरे, लोक मानतात का नाही पा कसे लोक रस्त्यावर. आपल्याकडे भंतेजी दिसला तरी भंतेचा राग करते इतर धर्मातील लोक, आहे का नाही. बुद्धाचाही राग करते या भारतामध्ये, भंतेजीचाही करते. तिकडल्या देशातले लोक पा त्या भंतेसाठी ते लोक, बुद्धिस्टही लोक नव्हते, ख्रिश्चन लोक दुसरे हात जोडू रस्त्यावर आहे. त्या कुत्र्याचंही स्वागत आहे, ते तुम्ही पाहताय मोबाईल मध्ये. आणि आपले लोक किती चांगला बुद्ध आहे, त्याला बुद्ध समजला बाहेरच्या देशातल्या लोकांना, पण आपल्या लोकांना बुद्ध समजला नाही. बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध यायनं घेतलाच नाही आणि घेऊशाही वाटत नाही. समजलं का? ते बरं आहे ना, सोपं नारळ फोडलं, तिकडे बुद्धाचं पंचशील कोण पाळण, अष्टांग मार्ग कोण पाळण, आहे का. असं नका करून, तसं नका करून, मटण नका खाऊन, हे नका करू. तर हे आपल्याला सोडूशा वाटत नाही, दलिंद्रासारखं जीवन जगूशा वाटते. तर अशा लोकांचं मरण कसं होईल? अधोगतीच मरण, आहे का नाही. ज्याला चांगलं बनूशाच वाटत नाही. आता इकडून उठल्या तुम्ही का चालल्या टीव्हीवर, घरी पुस्तकं वाचायचे नाही बुद्ध आणि बाबासाहेबांचे, काहीच नाही, कामच नाही तुम्हाला. खेड्यातल्या बाया कापसाला जाते बिचाऱ्या, तरी त्या मस्त तळण. तुम्ही घरी राहून का नाही, तुम्हाला बिमारी आहे सगळ्या. तुम्ही घरी टीव्ही पाहिल्या आणि मोकार खाल्लं तुम्ही, तुम्हाला रोग झाले, बिमाऱ्याच होते तुम्हाला. लक्षात घ्या. घरी बाबासाहेबांचे पुस्तकं आणताना तर घरी वाचन करा, तुमचं डोकं तरी चांगलं नाही. बाबासाहेबांचे पुस्तक दिसते घरी आणून नका ठेव त्या दीक्षाभूमीवर, घरी पुस्तकं वाचत बसा. रिकाम्या वेळेमध्ये पुस्तकं वाचा, हे करा, चुकी नका करू तुम्ही. आम्हाला म्हणते सांगायची गरज पडणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही घरी पुस्तकं वाचा, बाबासाहेबांचे 12 महिने घरी वाचत पाहिलं पाहिजे, पुस्तकं ठेवलेच पाहिजे टेबलावर, तर तुमच्या घरी बुद्ध मूर्ती आणण्याचा फायदा आहे. बुद्ध मूर्ती आणून काय करता? बुद्धाचे विचार आले का लक्षात तुम्हाला? हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. आपल्या घरात 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे. आपल्या घरातले लोक विज्ञानवादी बनले पाहिजे, आहे का नाही. म्हणून हे हिरवा चुडा आणि हिरवा बांगड्या हे सगळं सोडून टाका. लग्नामध्ये सर्व आपण पूजेमध्ये पांढरे कपडे घालून बसले पाहिजे, आपल्या हातात कधीच हिरव्या बांगड्या नसल्या पाहिजेत. आणि लग्नामध्ये बोलवायचं नाही त्या हिरव्या बांगड्या घेऊन. तुम्हीच तर फोन करता हिरव्याच घेऊन येता, जी हिरवा चुडा घेऊन येतो बाबा लग्नातला. नवरीला येते एका पोरीने तर बोलावलंच नाही म्हणे. मी तिने म्हणलं तू हिरव्या बांगड्या घालते, मी येतच नाही मला आशीर्वाद द्या, तर तिने बोलावलंच नाही. कायच्यासाठी ते हिरव्या बांगड्या घालल्या नाहीत, मग कस तरीच वाटते म्हणे, लग्नासारखंच वाटत नाही म्हणे. मग हिरव्या बांगड्या तर घातल्या, मग काऊन सोड चिठ्ठी झाली तर. असं आहे सगळं सत्यानाश, आहे का नाही. ते सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्हाला बसली ते सवय लग्नाचा हिरवा चुडा. ते सती जाणाऱ्या स्त्रिया घालत होत्या लग्नाचा हिरवा चुडा, लग्नाचा हिरवा शालू, सोन्यानं भरली ओटी. कायची ओटी? इकडे ओट्या भरणं चालूच आहे 7व्या महिन्याच्या. काय बाया सुधारल्या? ग्रंथ तर वाचत आहे, विहारात जात आहे का नाही, सगळं करतो आपण, पण पालन करत नाही. तेव्हा मग मला एक फोन आला, एका बाईने म्हणत्या शहानूरशापाशी बकरा एक आपला म्हणे, बकऱ्याची कंदुरी केली म्हणे. त्या एक बाया काहीतरी म्हणे, मी मोबाईल मध्येच बोलतो, काही बाया म्हणे आजन सऱ्यालेच गेल्या म्हणे त्या भोजाजी महाराजकडे पुरणपोळी घेऊन. असे निरोप मापाशी येते. म्हणजे उपासक उपासिका आपण बुवा बाबा महाराज चाललं स्वयंपाकाले, कुठेही जात कुठेही. त्याच्यासाठी बुद्ध दिला का आपल्याला बाबासाहेबांनी? आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या ना, इकडे तिकडे तुम्ही मोकार नाही गेले पाहिजे. तुम्हाला बंधन दिले ना 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा कायसाठी? बंधन आहे तुम्हाला ते एक प्रकारचं. त्या 22 प्रतिज्ञा सोडून ते जाऊ नका इकडे तिकडे, नाही तुमचं अकल्याण होईल. समजलं का? केले ना आपण देवी देवताची पूजा, काय राहिली का आता पूजा करायची? एक तरी धावला आणि एक तरी पावला का? तर पुन्हा तुम्ही जर वह्याडासारखे तसेच करत असाल तर मग आपल्याला बुद्ध धर्माचा आहे ना ऱ्हास होईल का नाही? आपलं बुद्ध गयाचं विहार, सगळे लोक त्याने विहार 84,000 विहार पूर्ण कब्जे केले ना, आपण त्याच्याच ह्याच्यात ते करून राहिलो. सांगा बरं, एवढं करू नये आपण त्याला हे करता. आलं का लक्षात तुम्हाला? तर आज या ठिकाणी जी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली, तर लक्षात राहील तुम्हाला, सम्राट कनिष्कानंच पहिल्यांदा बुद्ध मूर्ती तयार केली. आता मला सांगा, ती 2 मिनिटांमध्ये बोलतो की जगामध्ये सगळ्यात मोठी मूर्ती कोणाची तयार झाली? बुद्धाचीच मूर्ती तयार झाली. जगामध्ये सर्वात मोठ्या मूर्त्या बामियान प्रांतात, गांधार देशामध्ये, अफगाणिस्तानमध्ये त्या 3 मूर्त्या
ओसामा बिन लादेननं 2001 मध्ये उडवल्या. जगामध्ये सर्वात पहिली मूर्ती कोणाची तयार झाली असेल जगामध्ये, तर ती बुद्धाचीच तयार झाली. कोणाची? बुद्धाचीच जगामध्ये तयार मूर्ती झाली. आणि हे सगळे देवी देवता हे काल्पनिक आहे. एकही देवी देवताचा मूर्ती, फोटो, बुद्ध एकही मूर्ती तुम्हाला भारतामध्ये सापडलेली नाही जमिनीखाली. सगळे म्युझियम, बाहेर देशातले म्युझियम आणि भारतातले जेवढे काही म्युझियम आहे, संग्रहालय, ते तुम्हाला बुद्ध मूर्तीनंच भरलेले दिसेल. जगामधला रेकॉर्ड आहे, जमिनीखाली सगळ्यात जास्त मूर्त्या कोणाच्या प्राप्त झाल्या जगात, तर ते बुद्धांच्याच. समजलं तुम्हाला? जगात सगळ्यात उंचीच्या मूर्त्या सर्वप्रथम जगात कुठे बनल्या, तर बुद्धाच्याच बनल्या, अफगाणिस्तानला. आता ते अफगाणिस्तानचे लोक तोडल्या तर त्या बॉम्ब लावून, पण आता त्या पुन्हा बनवत आहेत. अफगाणिस्तानच्या मुसलमानांनी तोडल्या, पण त्याला बुद्धाचं महत्व समजलं. आज अफगाणिस्तानमध्ये कसं वातावरण आहे, कशी गरीब लोक आहे, कशी भूकमरी आहे, कारण त्याने बुद्धाला खतम केलं ना. जिथून जिथून बुद्ध हटला तिथं युद्ध तयार होत असते. तुमच्या घरातून बुद्ध हटला, विचार हटले बुद्धाचे, का युद्ध झालं. मग सासू सुनामध्ये, भावाभावामध्ये, आहे का नाही? तर आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे जे मुस्लिम बांधव आहे, एवढ्या मूर्त्या आहेत त्याला संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहे, त्याचं जतन करत आहे. पण भारतामध्ये बुद्ध मूर्त्या सापडल्या का त्याला देवी बनवते, शेंदूर लावते, आहे का नाही, आणि त्यालेच देव बनवते. सगळे बुद्धाची वेळावर कब्जे केले आहे. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून जगामध्ये बुद्धासारखं वैभव कोणाचंच नाही. जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाची, म्हणजे जगात आता तर इजिप्तला मूर्ती सापडली आहे, पिरॅमिडच्या देशामध्ये. स्वीडनला बुद्ध मूर्ती सापडली आहे, स्वीडनला 5व्या शताब्दीतली, गुप्त काळातली. आणि दुसरी गोष्ट जातात आपण तेच सांगतो, जगामध्ये रेकॉर्ड आहे की सगळ्यात जास्त बुद्ध मूर्त्या जमिनीखाली प्राप्त झालेल्या आहे. कोणाच्याही मूर्त्या आता कुठेही खोदकाम झालं तरी बुद्धाच्या मूर्त्या निघतातच. आलं का लक्षात तुम्हाला? आणि म्हणून बुद्ध हे बुद्धभूमीच आहे, ही नागभूमी बुद्धभूमीच आहे. इथं सगळं बुद्धाचंच एक राज्य होतं. आणि बुद्धाशिवाय काय, हे बुद्धाच्या मूर्त्या तयार झाल्या नंतर मग अनेक लोकांना आपल्या देवी देवताच्या काल्पनिक मूर्त्या तयार करून लोकांना अंधश्रद्धेमध्ये टाकलेलं आहे. समजलं का? जगामध्ये बुद्धच हे वैज्ञानिक आहे आणि बुद्धाचाच धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. समजलं तुम्हाला? तर या ठिकाणी या बुद्ध मूर्तीचा इतिहास सांगत असताना समज तुम्हाला राहील लक्षात, मथुरा मूर्तिकला, गांधार मूर्तिकला, अमरावती मूर्तिकला आणि ते चोलकालीन मूर्तिकला, तिला कलिंग शैली असंही म्हणतात, कलिंग मूर्तिकला. तर ती कलिंग शैलीतली ती मूर्ती आहे ज्याला उष्णीषा असं म्हटलं जातं. तर हे बुद्ध मूर्त्या जगामध्ये दान करणारा राजा होता सम्राट कनिष्क, आणि तेव्हापासून घरोघरी आपण बुद्ध मूर्त्या बसवतो. बाबासाहेबांनी पहिल्यांदा ब्रह्मदेशातली चालता बोलता बुद्ध, म्हणजे बाबासाहेबांना डोळे उघडे असलेला बुद्ध आवडत होता, त्यांनी ते डोळे उघडे असलेली, अर्धवट डोळे उघडे असलेली मूर्ती देहू रोडला पहिल्यांदा बसवलेली आहे. समजलं? कुठे आहे ते? पुण्याला आहे. समजलं? म्हणून बुद्ध मूर्ती, बुद्ध हे मार्गदाता आहे, धम्मदाता आहे. त्यांच्या मार्गावर चालल्यानंच आपलं काय होणार आहे? मंगल होणार आहे. चालले नाही तर होणार नाही. बुद्ध मूर्ती काही मन्नत मागासाठी असं वगैरे काही नाही, अंधश्रद्धेसाठी नाही आहे. समजलं? आपल्या घरी बुद्ध मूर्ती आणत असताना ते आसन अधिष्ठान स्वच्छ ठेवा, आपण अगरबत्ती मेणबत्ती लावली पाहिजे, त्यासमोर वंदना घेतली पाहिजे, तरच त्या बुद्ध मूर्तीचं आहे ना. नाही तर बुद्ध मूर्ती भाषेत तंबाखाच्या पुड्या, कंगवे, पावडरचे डबे, फेरायला लावल्या, आहे का नाही, असं सगळं आपण ठेवतो. अधिष्ठान व्यवस्थित ठेवायचं. मेलेल्या माणसाच्या फोटोपाशी ते लावायचे नाही, बुद्धाची मूर्ती ठेवायची नाही, त्याच्यावरही लावायचे नाही डोक्याच्या. बुद्धाचं अधिष्ठान वेगळं ठेवायचं. समजलं का तुम्ही? इकडे तिकडे ठेवायचं नाही. काय बाय तर चुलीतच ठेवत तिकडे त्या सिलेंडरच्या खाली. समजलं का? तिकडे ठेवायचं नाही, ते समोरच्या रूम मध्ये. तर काही लोक मग बुद्ध समोर ठेवते, ते तिकडे देवघर ठेवते, आहे का नाही. तर कोणतं तरी एक तरी करते. मग एक तर देवघरच ठेवा, नाही तर मग बुद्धच ठेवा. पण त्या बुद्धाले मात्र त्या देवघरामध्ये नेऊन नका बसू. समजलं का? नकली आता हे नका करू. आता 69 वर्ष झाले, तर आता तरी काहीतरी सुधारा. आम्हाला सांगण्याची काही गरज नाही पडली पाहिजे का? 12 महिने ते सांगत जाऊ आम्ही, एक प्रवचन करत जायचं. दुसरं सांगायला भेटलं पाहिजे ना आम्हाला. तुम्ही ते करत राहता, आम्ही ते सांगत राहू, आम्हाला दुसरं सांगताच येत नाही. मग असं नका करून तसं नका. आता सांगायची गरजच नाही पडली पाहिजे. कार्यक्रम म्हटला का पांढरे कपडे घालूनच आले पाहिजे, रंगीबेरंगी आलेच नाही पाहिजे घालून. समजलं का? ह्या सवयी आपल्याला लावल्या ना, तर आपल्या मुलाबाळांना त्या सवयी पडतील. तर आज या ठिकाणी या सिंगनापुरी परिवारामध्ये, या परिवाराने मला आमंत्रित केलं, तुम्ही मला ऐकून घेतलं. माझी छोटीशी धम्मदेसना. सगळ्यांनी 30 आणि 31 जानेवारीला रामदिगीला चालायचं आहे. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.